आपण सुरुवात करतोय गावाकडचं जीवन या सिरीज आणि हा आहे या सिरीजचा पहिला मिनी ब्लॉग. तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळ. गावाकडचं वातावरण तसं तर खूपच सुंदर असतं, पण थंडी सुटल्यानंतर ते वातावरण अजूनच सुंदर दिसायला लागतं. आणि थंडीचे दिवस सुरू झाले म्हणजे अजून काही वेगळ्या गोष्टी सुरू होतात, आणि ते म्हणजे रबी हंगामातील पिकांची पेरणी. प्रत्येक शेतकरी आपापल्या सोयीनुसार शेतामध्ये वेगवेगळं पीक घेत असतो, आणि आज मी जातोय माझ्या शेतामध्ये गहू पेरणीची सुरुवात करण्यासाठी. या वर्षीचा पावसाळा बघा, असं वाटतंय भरपूर शेतकरी गव्हाचीच पेरणी करणार आहे. दरवर्षी दिवाळीला गहू पेरणीला सुरुवात होत असते, पण यावर्षी दिवाळीला पण पावसच चालू असल्यामुळे गव्हाची पेरणी जरा लांबलेली आहे. पेरणीची प्रक्रिया काही एका दिवसात पूर्ण होणारी नसते. आज मी माझ्या शेतामध्ये गहू पेरणीला सुरुवात करतोय. आधुनिक तंत्रज्ञान भरपूर आहे, पण अजून मी काही गोष्टी पारंपरिक पद्धतीनेच करतोय. एक दिवस बैलाच्या सहाय्यानं सगळ्या शेतामध्ये पाळी मारली. गव्हाचं रान अगोदर ओलावं लागतं आणि नंतर त्यामध्ये पेरणी करावं लागतं. त्यासाठी मग रानामध्ये दांड पाडून घेतले, ज्यानं मी रान व्यवस्थित भिजवू शकतो. आणि या पद्धतीनं हे रान भिजवायला मला अजून 2 दिवस लागणार आहे. रान भिजल्यानंतर 8 दिवस हे रान सुकण्यासाठी जातात. त्यानंतर मग करणार आम्ही यामध्ये गहू पेरणी. तर मंडळी, पुढची प्रक्रिया मला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. चला तर मंडळी, भेटू मग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राम राम.